बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालट। विनोद पाटील यांनी घेतली माघार, तर वंचितकडून बी फार्म न मिळाल्याने अफसर खान अपक्ष लढणार। खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी भरला उमेदवारी अर्ज। युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व। नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन। आता सविस्तर बातम्या। माझ्याकडे विजयाचा फॉर्म्युला आहे, पण मी माघार घेतो, अशा शब्दात विनोद पाटील यांनी भावना व्यक्त करत लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली। बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली। होण्यासाठी निवडणूक लढवायची होती। माझ्याकडे विजयाचं गणित आज देखील आहे, परंतु ते गणित जर माझ्याकडनं बिघडलं आणि कोणी चुकीचा व्यक्ती या जिल्ह्यामध्ये निवडून आला तर त्याचा डाग मला माझ्या सरकारला लावून द्यायचं नाही। त्यासाठी मी त्याच्यातनं माघार घेतो। काल देखील रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांशी माझं बोलणं झालं, दूरध्वनीवर बोलणं झालं, उदय सामंत साहेबांशी बोलणं झालं, परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला आज अभिमानाने सांगायचं, मी समाजाची चळवळ करत असताना इतर लोकांनी जे लाडाने प्रेमाने अठरापगड जातीने मला जवळ घेतलं, सर्व जातीचे धर्माचे बॅरियर तोडून मला आशीर्वाद दिला, प्रचंड प्रतिसाद मला दाखवला। मी सगळ्यांचे आभार तर मानलेच, परंतु या मागच्या 2-3 दिवसामध्ये मी जी काही चर्चा सगळ्यांची केली, सगळ्यांचं मत समजून घेतलं। सगळ्यांचं म्हणणं आहे, तुला आमचे प्रश्न कळलेले आहेत, तू आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे, परंतु जर मी अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणात राहिलो, मला विश्वास आहे मी निवडून येईल। जर याला कदाचित माझी ताकद अपक्ष उमेदवार म्हणून पोहोचू शकली नाही, लोकांनी आशीर्वाद देण्याचं जरी ठरवलं, परंतु मी निवडून येऊ शकलो नाही, तर मला येणाऱ्या 5 वर्ष माझ्यावर डाग लावून घ्यायचा नाही की तू यांना आणण्यासाठी उभा होता का, तू यांना पाडण्यासाठी उभा होता का। मला माझ्या जिल्ह्याचे प्रश्न कळलेले आहेत। मी या उमेदवारीतनं या रिंगणातनं माघार एकाच विषयावर घेतोय, मी कोणालाही समर्थन देत नाही, कोणासाठी निवडणुकीमध्ये थांबत नाही, कोणाचा प्रचार करण्यासाठी, कोणाला आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत नाही। मला प्रश्न कळलेले आहे आणि उद्या सकाळपासून मी जिल्ह्यामध्ये प्रश्नांसाठी परत सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची लढाई लढवायला लागले, न्यायालयीन लढाई लढवायला लागली, सरकारसमोर निवेदनं द्यावं लागले, जे ज्या प्रकारचे आंदोलनं करावं लागले, न्यायालयात जावं लागलं, तर मी माझ्या जनतेसाठी, जिल्ह्याच्या छोट्या आणि मोठ्या समस्यांसाठी मी प्रयत्नशील राहील। मी सगळ्या जिल्ह्यातील ज्यांनी मला आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला, त्यांचे हात जोडून माफी मागतो, त्यांच्यासमोर नाक रगडतो की तुमच्या शब्दाला मी खरा ठरू शकलो नाही। एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला। माझ्या रॅलीत सर्व प्रकारचे रंग बघायला मिळतील। जाती धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांना हा माझा संदेश देण्यासाठी मी सर्व रंग एकत्र आणले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। तुम्ही माझ्या रॅलीमध्ये बघितलं असेल की 10 वर्षापूर्वी एमआयएम पक्षाला लोक कशा नजरेतून बघायचे आणि आज सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहे। हे या गोष्टी सिद्ध करतं की आपण माणसाने काम केलं तर लोक तुमच्यासोबत जुळतात आणि याचाच एक प्रतीक म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आलेले आहे आणि त्यांना हे पाहिजे की पुन्हा आम्हाला इम्तियाज जलील या जिल्ह्याचा खासदार व्हायचं। तुमच्या रॅली त्यावेळेस भगवा रंग बघायला मिळतो, मोठ्या प्रमाणामध्ये भगव्या टोप्या, सगळे रंग आहे। माझ्या रॅलीमध्ये तुम्हाला भगवा रंग मिळणार, निळा रंग मिळणार, पिवळा रंग मिळणार, हिरवा रंग मिळणार, म्हणजे जे जाती धर्माच्या नावावर जे राजनीती करायचं त्यांना एक संदेश देण्यासाठी मी सगळं रंगांना एकत्र आणलेले आहे। नाही तर निवडणूक व्हायची तर एका रंगाच्या आधारावर निवडणूक व्हायची। मी या सगळं सोबत घेऊन आलेले आहे लोकांना। खरे आणि भुमरे म्हणतात की चुकून आलेला खासदार, आता पुन्हा एक संधी देणं नको, हे चूक झाली आमच्याकडून। आणि त्यांच्याकडून चूक नाही झाली, लोकांनी बरोबर निर्णय दिले होते
आणि आज पुन्हा लोक ठरवतील की कोण पाहिजे करके. ते ना इम्तियाज जलील ठरवणार आहे किंवा खैरे साहेब किंवा भुमरे साहेब ठरवणार आहे. लोकांना जे पाहिजे ते लोक त्यांना मतदान करणार आहे. जलील साहेब पुन्हा आम्हाला भेटतील खासदार म्हणून. 200% इम्तियाज जलील खासदार होणार. दरम्यान बुधवारी विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यासह संजय उत्तमराव जगताप आणि काही अपक्ष उमेदवार आणि औरंगाबाद लोकसभेसाठी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते संजय उत्तमराव जगताप यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बहुजन समाज पार्टीच्या वतीने दाखल केला. संजय जगताप हे यापूर्वी महानगरपालिकेत नगरसेवक विरोधी पक्षनेते आधिपत्य त्यांनी भूषवले आहे. त्यांच्याबरोबरच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अरविंद कांबळे, अपक्ष म्हणून अब्दुल अजीम अब्दुल शेख, नितीन पुंडलिक घुगे, संगीता गणेश जाधव, पंचशिला बाबूलाल जाधव, वसंत संभाजी भालेराव आणि जगन्नाथ खंडेराव जाधव उर्फ जे.के. जाधव यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यातील जे.के. जाधव यांच्यावर पैसे घेऊन नोकरी दिली नाही म्हणून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबरोबरच चुकीचे कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल आहे. तर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून आणखी एक गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल आहे. याबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देखील त्यांच्यावरती छापा मारून लाच घेतल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. असे अनेक गुन्हे दाखल असलेले जे.के. जाधव हे देखील लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीकडून बी फॉर्म नसल्याने त्यांनी वैतागून अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. गुरुवारी ते अपक्ष फॉर्म भरणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. मैंने इसलिए बुलाया हूं कि कल आखिरी डेट है और मैं इंडिपेंडेंट फॉर्म कल भर रहा हूं और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको संविधान दिया हुआ है और संविधान के तहत आप भी इलेक्शन लड़ सकते हैं, मैं भी इलेक्शन लड़ सकता हूं और मैं कल आखिरी दिन है इसलिए मैं इंडिपेंडेंट कल फॉर्म भर रहा हूं, ऐसा मैं बताता हूं. ये देखो, तुम जिन लोगों के नाम ले रहे ये क्या है, इन्होंने कुछ किया ही नहीं शहर और ज़िले के लिए. मैं काम करने वाला इंसान हूँ, मैं काम करता हूँ. इससे पहले भी मैं 2 बार इंडिपेंडेंट आया हूँ और वापस इंडिपेंडेंट आना कोई बहुत बड़ी बात नहीं है. मैं काम के भरोसे इंडिपेंडेंट लड़ने जा रहा हूँ, जनता के दरबार में जा रहा हूँ. इसका फैसला जनता करेगी और जनता मुझे जिताएगी. मुझे ऐसा जनता पे पूरा विश्वास है और मैं कल इंडिपेंडेंट फॉर्म भर रहा हूँ, आपके माध्यम से बताना चाह रहा हूँ. और पहले खासदार ने भी कोई विकास का काम किया नहीं. आज भी स्कूल की समस्या बहुत बड़ी वहाँ पर है, लाइट की समस्या बहुत बड़ी है, पानी की समस्या बहुत बड़ी है और अनेक समस्याओं का सामना लोग कर रहे हैं. और लोगों में ये उत्साह है कि अफसर खान एक विकास पुरुष के नाम से जाना जाता है. लोग अफसर खान पक्ष से रहो या इंडिपेंडेंट रहो, लोगों में ये जोश है कि अफसर खान जितने काम पेंडिंग है वो सब करेगा. सब तरफ से एक ही आवाज़ आ रही है कि अफसर खान अफसर खान अफसर खान. और अफसर खान अल्लाह के फजल करम से इंडिपेंडेंट भी लड़ रहा है तो जीतेगा. मेरी माताएं, मेरी बहनें, मेरी माएँ, मेरी बहनें, नौजवान साथी, बुज़ुर्ग, दोस्तों सब मिलके वंचित के लोगों से भी अदबन गुजारिश करता हूँ कि मैं इंडिपेंडेंट भी लड़ रहा हूँ तो मेरा साथ दो और मुझे जिता के लाओ. जितने 25 साल में काम हुए नहीं, अल्लाह के फजल करम से पहले 2 साल में सारे काम 5 तालुके के करूँगा और काम की शुरुआत मैं तालुका से करूँगा क्योंकि तालुके के अंदर 5 तालुकों के अंदर बहुत प्रॉब्लम है. मैं देख रहा हूँ और लोग सभी सुविधा से वंचित है. जो 25 साल में काम हुआ नहीं और ये 5 साल से जो लीडर आया, सारे लोगों का, सारे जनता का ये बोलना है कि अब उसको टाइम आ गया बाय बाय करने का. और लोग बाय बाय करके रहेंगे और अफसर खान को जिताएंगे, ऐसा मैं कहता हूँ. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन. 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन. I wish you happy happy birthday, happy birthday, happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy birthday to you. ये रंग लाए मेरी. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। अफसर खान यांना बी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा नाद सोडून अपक्ष उमेदवारी भरण्याचा निश्चय केला असून आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल किंवा वंचितांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीकडून अद्याप बी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला। याबाबत त्यांनी घोषणा देखील केली। आता त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल किंवा वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मागील लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिल्यामुळे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता। त्यानंतर आता वंचितने एमआयएम सोबतचे संबंध तोडले असले तरी एमआयएमने वैयक्तिक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। आधारावर आता एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांना वंचित पाठिंबा देईल का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात काही मराठा समाजाचे नेते असल्याचेही म्हटले जात आहे। त्यामध्ये खुद विनोद पाटील, हर्षवर्धन जाधव, नितीन पाटील, उद्योजक मिलिंद पाटील यांचे नाव समोर येत आहे। गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार गुरुवारी स्पष्ट होणार आहे। नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राचार्यांना केले। युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व या मध्यवर्ती विचारानुसार जिल्ह्यातील अधिकाधिक नवमतदार विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्यामार्फत त्यांच्या पालकांपर्यंत मतदार जनजागृती विषयक उपक्रम पोहोचविणे व त्यांना मतदानासाठी आवाहन करणे याबाबत बुधवारी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रशासकीय प्रमुख, शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती। स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक पार पडली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, स्वप्नील सरदार, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक नागदिवे, उच्च शिक्षण सहसंचालक निंबाळकर, मनपा शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रशासकीय प्रमुख आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी यांनी बैठकीत काही निर्देश दिले तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी देखील आवाहन केले। मतदार जनजागृतीमध्ये फक्त मतदान करा एवढंच आपल्याशाहीचं जे कामकाज आहे ते चालत असते आणि प्रक्रिया असते आणि उमेदवारी अर्ज जे आले त्यांची आणि प्रत्येक घटकाला आम्ही हे आवाहन करतो की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये याच काय येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि एक समाजातला अतिशय उच्च दर्जाचा सुसंस्कृत वर्ग म्हणून आपल्याला आज या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेला आहे। हा पहिला भाग। दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की ठीक आहे आम्ही तर करणारच आहे, तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महाविद्यालयाचा जो सहभाग असणार आहे त्याच्या अनुषंगाने आपण काही महाविद्यालयात ऑलरेडी कार्यक्रम घेतलेले आहेत। मी आमच्या स्वीपची जी टीम आहे त्या टीमला वेळोवेळी बैठका घेऊन काही कार्यक्रम दिले होते। त्याच्यामध्ये डिबेट घ्यायला सांगितलं होतं, डिबेटचे विषय पण दिले होते। काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा घ्या, काही ठिकाणी लेखन स्पर्धा घ्या, काही ठिकाणी हस्ताक्षर स्पर्धा घ्या। नवीन मतदारांची नोंद झालेली आहे। 18 ते 20 वर्ष वयाचे जे नवीन मतदार आहेत ते जवळजवळ आपल्याकडे 1.9% मतदार हे या वयोगटातले आहेत आणि ज्यांनी 3-4 वर्षापूर्वी नाव नोंदणी केलेलं आहे परंतु त्यांना पहिली संधी आता मतदानाची मिळते आहे। मतदारांना आकर्षित करणे, प्रेरित करणे हा एक भाग आहे। दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे की महिला मतदारांची खूप मोठी संख्या आपल्याकडे आहे।
म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचा जर विषय आपल्याला सांगायचा असेल तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघ हे जालना लोकसभामध्ये समाविष्ट आहे. तर हा पूर्ण औरंगाबाद लोकसभा आणि अर्धा जालना लोकसभा आपल्या जिल्ह्यात समाविष्ट आहे. आणि हा संपूर्ण जिल्ह्याचा जर विषय आपल्याला सांगायचा झाला तर जिल्हाभरामध्ये 30,60,000 मतदार आहेत आणि या 30,60,000पैकी 15,70,000 ह्या महिला मतदार आहेत. मनपा प्रियदर्शनी विद्यालयात समर कॅम्प मध्ये संगीत व नृत्यांमध्ये विद्यार्थी व शिक्षक रमले असून विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिनानिमित्त इंग्रजी भाषा दिन साजरा देखील उत्साहात करण्यात आला. मनपा प्रियदर्शनी विद्यालयात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन नाविन्यपूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आयुक्त हे नेहमी प्रयत्नशील असतात. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात काकासाहेब जाधव संगीत शिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर व इतर गीते संगीताच्या तालावर म्हणून घेतले. काही विद्यार्थी व शिक्षकांनी काही गाण्यांवर नृत्य सादर केले. तसेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मनीषा पगडे यांनी मेडिटेशन, योगा व कवायतचे प्रशिक्षण दिले. मनीषा नगरकर यांनी विद्यार्थ्यांना हस्तकलेचे वेगवेगळ्या वस्तू बनविण्यास शिकवल्या. तेजस्विनी देसले यांनी पृथ्वी दिनानिमित्त पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, कालावधी, ऋतुचक्र, दिवस रात्र निर्मिती, ध्रुव, निळा ग्रह म्हणण्याचे जीवनमान असलेला ज्ञात असणारा एकमेव ग्रह, सूर्यमालेतील क्रमांक 3चा ग्रह, खडकाळ भाग असलेला सर्वात मोठा ग्रह, आकाराने क्रमांक 5 हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले. त्यासोबत विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिन व मृत्यू दिनानिमित्त साजरा करण्यात येणारा इंग्रजी भाषा दिवस, यात शेक्सपियरमुळे नामशेष होणारे इंग्रजी शब्द आपल्या नाटकात वापरून पुनर्जीवित केलेल्या शब्दांची माहिती तसंच त्यांनी वापरलेले काही विशिष्ट फ्रेजेस याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध हॅम्लेट नाटकातील संवादही सादर करून दाखवले. मोनिका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे बैठे खेळ घेतले. समर कॅम्पच्या यशस्वीतेसाठी संजीव सोनार, रश्मी होनमुटे, सुनीता जोशी, प्रतिभा गावंडे, संगीता चौधरी परिश्रम घेत आहे. बैजू पाटील यांनी जागतिक छायाचित्र स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला असून पॅरिस येथे त्यांना नुकतेच पारितोषिक प्रदान करण्यात आले. मागील 37 वर्षांपासून छायाचित्र क्षेत्रामध्ये काम करत असलेले बैजू पाटील हे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार ठरले आहेत. नुकताच पॅरिस येथे फायर विंग्स हा त्यांच्या छायाचित्र बर्ड बिहेवियरने 33व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल फोटो कॉम्पिटिशनमध्ये सर्वोच्च पुरस्कार बैजू पाटील यांनी तिथे जाऊन स्वीकारला आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातून 27 देशांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी 16,500 छायाचित्र आली होती. अशा अटीतटीच्या स्पर्धेमध्ये बैजू पाटील हे जगातील टॉप फोटोग्राफरचा बहुमान त्यांनी पॅरिस येथील भव्य दिव्य समारंभात स्वीकारला आहे. जगातील कलाकारांचे माहेरघर पॅरिस आहे. अशा पावन धर्तीवर हा पुरस्कार बैजू पाटील यांना भेटल्यामुळे भारताचे नाव पूर्ण जगभरात ओळखले गेले आहे व या स्पर्धेमध्ये जगातील उत्कृष्ट छायाचित्रकार आलेले होते व त्यांनी देखील बैजू पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांच्या कामाचे कौतुक केले. हाच फोटो अजून 2 स्पर्धेमध्ये जगातील सर्वप्रथम ठरला आहे. त्या फोटोलाच यावर्षी देखील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार हा पुरस्कार देण्यात आला. हा फोटो धारूर येथे बीड महाराष्ट्राजवळ काढला आहे. भारतामध्ये हा फोटो कोतवाल डोंगरो नावाचा पक्षी आहे आणि जेव्हा शेतामध्ये ऊस कापल्यानंतर जी पाचट पडलेली असते ते 15 ते 20 दिवस 1 महिना ती तशीच शेतामध्ये पडलेली असते आणि त्या पाचडच्या खाली अनेक जीवजंतू तयार होतात आणि त्याच्यानंतर शेतकरी त्या पाचडला गवताला जाळतात आणि जाळल्यानंतर त्या जाळीमधून कीटक आपला जीव वाचवण्यासाठी हवेत उडायला लागतात. ते जसे उडायला लागले की तसे कोतवाल नावाच्या या पक्षाला ती माहिती आहे आणि ते लगेच तिथे बऱ्याच प्रमाणात येतात आणि ते कीटक खाण्यासाठी एकमेकांमध्ये चढाओढ लागते. बऱ्याच वेळेस हे पक्षी त्या आगीमधून पटकन जाऊन कीटक पकडण्याचा प्रयत्न करतात व यशस्वी पण होतात. अशा दुर्मिळ क्षण बैजू पाटील यांनी टिपून एक इतिहास रचलेला आहे. हा फोटो काढताना बैजू पाटील हे स्वतः आगीच्या मध्ये जाऊन धोका पत्करून जीवाची पर्वा न करता त्यांनी हे छायाचित्र काढले आहे. बैजू पाटील यांच्याकडे आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 169 पुरस्कार मिळालेले आहेत व सतत ते नवीन काहीतरी इतिहास रचण्याचा प्रयत्न करत असतात व त्यांनी अनेक छायाचित्रकार घडवलेले आहेत व ते नेहमी सतत नवीन पिढीला प्रोत्साहन देत राहतात. या पुरस्कारामुळे भारताचे नाव प्रथम स्थानी पोहोचले आहे व बैजू पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालट. विनोद पाटील यांनी घेतली माघार, तर वंचितकडून बी फॉर्म न मिळाल्याने अफसर खान अपक्ष लढणार. खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी भरला उमेदवारी अर्ज. युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व. नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.